तर नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आज व्हिडिओची सुरुवात सकाळूनच केली. म्हटलं चला सुरुवात करून ठेवली म्हणजे कसं दिवसभर क्लिप घेता येतात. तर आता स्वयंपाक वगैरे म्हणजे भाजी बनवून झाली, चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि परत मला इथं टोमॅटोचा ठेचा पण बनवायचा. मला चला ते तुमच्याशी शेअर करावं. आता टोमॅटोची ठेचाची तयार चालली, अजून लसूण वगैरे मला निवडायचं आहे भरपूर. आणि पाहू शकता इकडं मस्त अशी झणझणीत आपली वांग्याची भाजी तयार आहे. पातळ का सगळ्यांना पातळ भाजी आवडते त्याच्यामुळे. आणि इकडं पिल्लूला बनवलेलं आहे डब्यासाठी बटाटा. इकडं मस्त अशा आपल्या चपात्या पण बनवून रेडी येतात. तर चला म्हटलं आता पटकन असा पिल्लूच्या शाळेचा पण टाईम झाला, तिला आंघोळ वगैरे घालायची अजून. तोपर्यंत टोमॅटोचा ठेच्याची आपण तयारी करून घेऊ. आणि चला मग नंतर गॅस पेटवला, त्याच्यावर तवा ठेवला आणि नंतर तेल ओतून घेतलं गरम होण्यासाठी. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता आपल्याला बनवायचा आहे टोमॅटोचा ठेचा, जो की आम्हा सगळ्यांना प्रत्येकाला आवडतो. मला माझ्या मिस्टरांना तर आवडतो. नंतर मी तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम हिरवी मिरची टाकून घेतली. तर तुम्हाला मिरची अशी तडतड उडत त्याचा आवाज येत असेल, पण असं अंगावर भीती वाटते अशी फुटायची मिरची तेलात टाकल्या गरम झाल्यामुळं. मग नंतर लवकरच त्याच्यामध्ये ना शेंगदाणे घालून घेतले. आणि हे शेंगदाण्याचं अजून कडक असे खरपूस जर केले ना, जर कोणाला असं कडक कडक चटणी जर आवडत असली तर शेंगदाणे असे जास्त आहे ना कडक करून घ्यायचे तेलामध्ये. अजून शेंगदाण्याची चटणी म्हणजे ते टोमॅटोची चटणी ना अजून जास्त खरपूस लागते. मग नंतर चांगल्या मिरच्या वगैरे शेंगदाणे वगैरे तळून घेतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये मी 2-4 पाकळ्या लसणाच्या पण ॲड केल्या, की जेणेकरून लसूण असं लाल होईल. मग नंतर आता आपल्याला ठेचाचं नाव जे टोमॅटोचं द्यायचं तर मग टोमॅटोचं घातला पाहिजे. मग त्याच्यानंतर मी मस्त असे टोमॅटो पण कट करून घालून घेतला. आणि नंतर असं कमी गॅसवर थोडंसं वापरून दिलं आणि लगेच कोथिंबीर टाकून घेतली. आणि हो लसूणऐवजी जर तुमच्याकडे जर लसणाची पात जरी असेल ना तर अगदी मस्त टेस्ट लागते असं. मग माझ्याकडनं होती, मी नाही घातली. त्यानंतर आज होता माझ्या बाळाचा मंथनचा पेपर. मग माझं बाळ पण मंथनचा पेपर देऊन वापस आलेलं होतं घरी. मग हेच चालली होती आमची चर्चा, कसा गेला कसा नाही पेपर. तिचं हॉल तिकीट वगैरे मी चेक करत होते. मग आल्या म्हणलं म्हणजे तिला विचारलं 2-3 प्रश्न, पण खूप प्रश्नपत्रिका खरंच खूप हार्ड होती. कारण की त्यांच्या बुद्धीच्या पलीकडचे हे प्रश्न येतं. त्यावेळेस जेवढं आज त्यांना येते त्या टायमाला आपल्यालासुद्धा तेवढं येऊ शकत आहे. आणि अजून पण नाही सुटणार आपल्याला त्यातले काही प्रश्न. एवढे हार्ड प्रश्न होते, त्याच्यामुळं मी काही जास्त त्याच्या जोर दिलाच नाही. मला जसं होईल तसं होईल. कारण की त्यांच्या वय त्यांची बुद्धी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चलन त्याचप्रमाणे ते अभ्यास करताना. आणि त्याच्यामुळं मी पण काही जास्त तिला लोड दिला नव्हता मंथनचा. जसं होईन तसं होईन म्हणलं, एवढं काही नाही त्याच्यापाशी. पण एक कसं लहान मुलांना सवय लागून जाते बाबा कसा पेपर असतात कसे नाही. मग त्यानंतर अहोंनी आता येताच मोसंबी आणि की बोरं आणलेले होते. मग म्हणलं चला आता सर्वप्रथम आपण ते धुवून घेऊ. त्याच्यामुळं मी वगैरे ते पिशवीमधून काढून घेत होते फ्रूट्स, मोसंबी आणि बोरं. कारण त्यांना खूप आवडतात. पण आता काही मला आहे ना अशी बोरं नाही बरं का आवडत खायला, मला ना आंबट बोरं आवडतात. तर थोडं बॅकग्राऊंडला ना चिमण्यांचा पण आवाज येत असेल, कारण त्यांना अशा खूप जास्त त्या झाडावर चिमण्या येऊन बसतात. मग चला मग मस्त असे बोरं वगैरे मोसंबी वगैरे धुवून घेतले. मग धुवून घेतलं म्हणजे कसं जरी आपण आपल्या लेकरांनी घेतलं ते म्हणजे खाण्यासाठी घेतलं तरी होऊन जातं. ते लेकरं थोडे धुवून ते करून नाहीत ना खात. मग असं धुवून वगैरे ठेवलं म्हणजे लेकरं पण खातात आणि आपण पण खातो. काय म्हणायचं? काय सांग काय म्हणायचं? नागपूरची मोसंबी. सगळं आठवतं इकडं काही हे काही पप्पा नको छान दाखव. छान नागपूरची मोसंबी. पप्पा नाही आवडत ते, पप्पा नको दाखव. होय. आता झोपू नका फोन चल. प्रिशू तुला आवडते का? मला वाटतं संत्रीच आहे. रबडी दिली थोडी त्या बाबांनी प्यायला, मला ओपनिंग होतं ना. हां
कशाचं ओपनिंग होतं? अजून कोण आहे तुझ्यासोबत खेळायला तिथं? रुद्र. रुद्र आहे होय. मी म्हणलं पतंग कोण असं हिसके मारित होतं की ना. रुद्र सारीच होतं ते. घरून इथपर्यंत आला. सावकाश जा. नंतर मोसंबी वगैरे खाऊन घेतल्याच्या नंतर म्हणलं चला आता मस्त अशी भाजी निवडून घेऊ, कारण की मग संध्याकाळी स्वयंपाकाला पण बरं म्हणतं. आणि भाजी निवडल्याच्या नंतर लगेच मला आता किराणा पण भरलेला होता साहेबांनी, तर किराणा पण आपण डब्यामध्ये ठेव. तर असं काय माझं बाळ मध्ये डायरेक्ट टिपामध्ये जाऊन त्याला बसायचं होतं. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तरी लाईक करा, नाही आवडला तरी लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा. चला, भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.